वेलकम बॅक टू द चॅनल आणि परत एकदा फिल्मी पुणेकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि नुकताच एक रिलीज झालेला सिनेमा आहे ज्याचं नाव आहे बिगाड़ने का वक्त आ गया है. धुरंधर. खूप सुंदर अशी स्टोरी आणि बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये पाहण्यासारखा एक मूवी आलाय. म्हणजे स्टोरीही खूप छान आहे, स्क्रीन प्लेही तितकाच उत्तम आहे आणि डिरेक्शनही तितकंच उत्तम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्ममध्ये स्टार कास्ट फारच तगडी आहे. म्हणजे जर तुम्ही स्टार कास्ट बघितली तर एकापेक्षा एक स्टार कास्ट या फिल्ममध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या खूप जास्त चर्चेत असलेला अक्षय खन्ना. म्हणजे आतापर्यंत बॉलिवूडमध्ये खूप काम केलं, खूप फिल्म्स केल्या, परंतु जी हवी होती, म्हणजे जी रिस्पेक्ट हवी होती किंवा एक जे कॅरेक्टर असतं किंवा एक जे काम असतं ना, ते या फिल्ममध्ये लोकांना पाहायला मिळालं आणि लोकांनी अक्षरशः इतकं डोक्यावरती घेतलं. जसंच याच्या आधी याच्यासोबत झालं होतं, बॉबीसोबत झालं होतं, की ॲनिमलमध्ये त्यांचं कॅरेक्टर इतकं डोक्यावर घेण्यात आलं होतं. आणि आता तसंच सेम अक्षय खन्नाचं झालं आहे. धुरंधरमध्ये हिरो बाजूला ठेवून विलनची चर्चा होते आणि अक्षरशः खरंच फिल्म तितकीच उत्तम आहे. खरंच खूप सुंदर फिल्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फिल्म फार मोठी आहे. जवळपास 3.5 तासांची फिल्म आहे आणि फिल्म बघताना म्हणजे एक एक वेगळ्या प्रकारचा ऑडियन्स असतो ज्यांना ॲक्शन मूव्ही आवडतात, तर त्या लोकांसाठी ही फिल्म आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्ममध्ये जे मर्डर होतात किंवा जे ॲक्शन सिक्वेन्स वगैरे जे दाखवलेत ना, ते भयानक दाखवलेत. म्हणजे अक्षरशः बोट वगैरे कापणं वगैरे इतपत सगळं दाखवलेत. सेन्सर बोर्ड तर बऱ्यापैकी याच्यामध्ये तशा प्रकारचे सीन दाखवण्यात आले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 अकराचा जो हल्ला करण्यात आला होता आणि त्या भोवतालच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये धडधडीत दाखवण्यात आल्या आहेत. म्हणजे कुठेही काटछाट करण्यात आलेली नाहीये. जे आहे ते सरळ स्ट्रेट फॉरवर्ड दाखवण्यात आलेलं आहे. उरीनंतर हा सिनेमा त्यांनी डिरेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर जसा उरी आपण पाहिला की जे काय असेल ते डिरेक्ट बोललेलं आहे, त्याच प्रकारे याच्यामध्ये डिरेक्टली पाकिस्तान, त्याच्यानंतर भारतावरती कसे हल्ले होतात आणि कसं पाकिस्तानमध्ये कसं चालतं सगळं वगैरे, ह्या सगळ्याचं भाष्य करणारा हा सिनेमा आहे. उत्तम डिरेक्शन झालेलं आहे या सिनेमाचं आणि सिनेमा तितकाच उत्तम आहे. सिनेमा मोठा आहे पण परंतु बोर होत नाहीये. सिनेमा खूप छान आहे आणि दाखवलं या सिनेमामध्ये देखील नेहमीसारखी बॉलिवूड सारखी जोडी दाखवण्यात आलेली आहे. 40 वर्षाचा हिरो आणि 19 वर्षाची हिरोईन, पण चालतंय आणि ते दिसायलाही छान दिसतंय आणि दोघांचा परफॉर्मन्स पण देखील चांगला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय दत्त यांचाही परफॉर्मन्स खरंच खूप मस्त आहे. पण सगळ्यात बेस्ट जर बघायचं झालं तर अक्षय खन्नाने काय काम केलं यामध्ये, उत्तम काम केलं आहे. तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला मेन काम म्हणजे रणवीर सिंगचंही काम खरंच खूप उत्तम बघायला मिळतंय. परंतु ऑडियन्स आहे आणि ऑडियन्सने एखाद्या कलाकाराला जर डोक्यावरती घेतलं तर वाहवाच होते. आणि त्याच्यात काही वेगळं सांगायला नको की त्यांचं कामही तितकंच उत्तम झालेलं आहे. खरंच खूप उत्तम काम झालंय. त्यामुळे जर ही फिल्म बघितली नसेल तर तुम्ही फिल्म नक्की बघा. आणि अक्षय खन्नाचा जर परफॉर्मन्स तुम्हाला बघायचा असेल ना, खास त्यांच्यासाठी ही फिल्म बघाच. मोठी फिल्म आहे, 3.5 तासांची फिल्म आहे, पण फिल्म खरंच खूप मस्त आहे. ऑडियन्सला पकडून ठेवते आणि कुठेतरी पाकिस्तानमध्ये काय गोष्टी चालतात, कशा चालतात हे बेधडकपणे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. एक्झॅक्टली म्हणायला गेलं तर आपण तिथे तारखानिशी आपल्याला सगळं त्या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे फिल्म मस्त आहे, खूप छान आहे आणि थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखी आहे. आणि सध्या धुरंधरची खूपच जास्त चर्चा आहे, त्याहूनही जास्त अक्षय खन्नाची चर्चा आहे. त्यामुळे ही फिल्म पाहिली नसेल तर नक्कीच थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा. उत्तम फिल्म आहे, सुंदर फिल्म आहे, खूप छान स्क्रीन प्ले आणि सगळ्या कलाकारांचं काम देखील उत्तम करण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिरेक्शन, बाप डिरेक्शन केलेलं आहे. आणि काहीच म्हणजे 140 दिवसात आपल्याला पार्ट 2 देखील या फिल्मचं बघायला मिळणार आहे. म्हणजे लगेच त्यांनी घोषणा देखील केलेली की पार्ट 2 140 दिवसामध्ये लगेच आपल्याला बघायला पण मिळणार आहे. त्यामुळे पार्ट 1 जसं आहे तसंच पार्ट 2 पण असेल. बऱ्याच कलाकारांनी जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे दिले तेव्हा त्यांचं सांगण्यात आलं आहे की पार्ट 1 हा एक फक्त ट्रेलर आहे, पार्ट 2 याच्यापेक्षा जबरदस्त असणार आहे. त्यामुळे पार्ट 1 लगेच बघितलं नसेल तर लगेच जा आणि बघा. उत्तम फिल्म आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जा आणि अक्षय खन्नाचं काम बघा. ज्या माणसाला आजपर्यंत आपण ऑडियन्सनी डोक्यावर घेतलं नाही, त्यांनी देखील आज अक्षय खन्नाला डोक्यावरती घेतलं. अक्षरशः खरंच खूप छान परफॉर्मन्स आहे. फिल्म पाहिली नसेल थिएटरमध्ये जा आणि नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा. आणि तुम्हाला कशी वाटली, जर तुम्ही पाहिली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ही फिल्म तुम्हाला